मुक्क मुलीचं प्रेम भाग 12. सई आणि काव्या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ पुन्हा पाहत होत्या. सईच्या आईने शेवटी म्हटलं होतं, माझ्या मुलींना वाचवण्यासाठी मला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. अथर्वने व्हिडिओ थांबवला. आपल्याला त्या निर्णयामागचं कारण शोधावं लागेल. काव्याला अचानक एक गोष्ट आठवली. आईने माझ्याकडे लहानपणी एक छोटी पेटी दिली होती, पण ती कुठे आहे हे मला आठवत नव्हतं. सईने वहीत लिहिलं, ती पेटी शोधूया. दोघींनी जुन्या वस्तूच्या पेट्या तपासायला सुरुवात केली. काही वेळाने काव्याला एका जुन्या कपाटामध्ये ती पेटी सापडली. पेटीत एक छोटा लॉकेट, एक फोटो आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, हा लॉकेट सई आणि काव्या दोघींनी जपून ठेवावा. यात तुमच्या आईच्या गुप्त ठिकाणची खूण आहे. अथर्वने लॉकेट नीट पाहिलं. त्याच्या मागे एक छोटा क्रमांक कोरलेला होता. हा क्रमांक एखाद्या लॉकरचा असू शकतो. ते तिघे बँकेत गेले. लॉकर नंबर तपासल्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं, हा लॉकर अनेक वर्षापासून बंद आहे. त्याचा अधिकारी तुमच्या आईच्या नावावर आहे. सईने आवश्यक कागदपत्र दाखवली. लॉकर उघडला. आत फक्त एक जुना टेप रेकॉर्डर आणि एक पत्र होतं. सईने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, माझ्या मुलींनो, जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर आता तुम्हाला माझं सर्वात मोठं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. काव्याने टेप सुरू केली. आईचा आवाज ऐकू आला, सई, तुझ्या मूकपणामागे एक मोठं कारण आहे. सईच्या डोळ्यात अश्रू आले. अथर्वने तिचा हात धरला. टेपमधला आवाज पुढे म्हणाला, तू लहान असताना घडलेल्या एका घटनेनंतर तू बोलणं बंद केलंस आणि त्या घटनेचा साक्षीदार आजही जिवंत आहे. सई आणि काव्या स्तब्ध झाल्या. अथर्वने विचारलं, तो साक्षीदार कोण आहे? टेपमधून उत्तर आलं, तुमच्या घरातलाच एक माणूस. टेपमधील आवाज ऐकून सई आणि काव्या एकमेकीकडे पाहू लागल्या. अथर्वने टेप पुन्हा सुरू केला. सईच्या आईचा आवाज आला, तो साक्षीदार तुमच्या कुटुंबाला खूप जवळून ओळखतो, पण त्याने आजपर्यंत सत्य सांगितलेलं नाही. काव्याने विचारलं, आईने त्याचं नाव का सांगितलं नाही? अथर्व म्हणाला, कदाचित तिला भीती होती की हे नाव चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाईल. सईने टेपच्या पुढच्या भागाकडे पाहिलं. त्यावर एक छोटा कोड लिहिला होता. अथर्वने तो कोड कागदावर उतरवला. काही वेळाने त्याला त्याचा अर्थ समजला. हा आपल्या जुन्या घरातील एका खोलीचा नंबर आहे. सगळे त्या जुन्या घरात पोहोचले. खोली उघडताच त्यांना भिंतीवर एक जुना फोटो दिसला. फोटोमध्ये सई आणि काव्या आणि त्याची आई लहानपणी दिसत होत्या, पण फोटोच्या कोपऱ्यात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. काव्याने फोटो हातात घेतला. हा माणूस मला आठवतो. अथर्वने विचारला, कोण आहे? काव्या म्हणाली, हा आईचा जुना मित्र होता. अचानक कपाटातून एक डायरी खाली पडली. अथर्वने ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या मुलीच्या आयुष्यात जे घडलं त्याच्या साक्षीदार मी आहे. सईने पुढचं पान उलटलं. तिथे एका ठिकाणचं नाव लिहिलं होतं, देवगाव. त्याखाली एक तारीख होती. अथर्व म्हणाला, या तारखेला सईच्या आयुष्यात ती घटना घडली असावी. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोठावला. सगळे शांत झाले. अथर्वने दरवाजा उघडला. समोर एक वृद्ध व्यक्ती उभी होती. तिने सईकडे पाहिलं आणि म्हणाली, तू मला ओळखणार नाहीस, पण मी तुझ्या आईला शेवटचं पाहिलं होतं. सईने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. वृद्ध व्यक्तीने पुढे सांगितलं, आणि मला तुझ्या मुक्क होण्यामागचं खरं कारण माहिती आहे. वृद्ध स्त्रीने सईकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, तुझ्या आईने मला एक जबाबदारी दिली होती, पण मी ती पूर्ण करू शकले नाही. सईने वहीत लिहिलं, माझ्यासोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं? वृद्ध स्त्रीने दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी तू आणि काव्या तुमच्या आईसोबत देवगावला आला होता. अचानक घरात मोठा वाद झाला. तुझ्या आईला तुझ्या सुरक्षतेची काळजी वाटत होती. काव्याने विचारलं, मग आम्हाला वेगळं का केलं? वृद्ध स्त्री म्हणाली, कारण तुमच्या आईला वाटतं की तुम्हा दोघींना वेगळं ठेवलं तरच तुम्ही सुरक्षित राहाल. सईने पुन्हा वहीत लिहिलं, पण माझं बोलणं का बंद झालं? वृद्ध स्त्रीने उत्तर दिलं, त्या दिवशी तू घाबरली होतीस. त्यानंतर काही काळ तू कुणाशी बोलत नव्हतीस. तुझ्या आईने तुला प्रेमाने आणि संयमाने सांभाळलं. अथर्व शांतपणे म्हणाला, म्हणजे सईचं मुखपण तिच्या मनातल्या त्या जुन्या भीतीशी जोडलेलं होतं? वृद्ध स्त्रीने मान हलवली. मग तिने एक जुना फोटो सईच्या हातात दिला. हा फोटो तुझ्या आईने मला दिला होता. तिने सांगितलं होतं की योग्य वेळी तो तुला द्यायचा. फोटोच्या मागे लिहिलं होतं, सई, तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येईल जी तुझ्या शब्दापेक्षा तुझ्या शांततेला समजून घेईल. सईने अथर्वकडे पाहिलं. अथर्व हलकस हसला. तुझ्या मनातलं मला शब्दाशिवायही समजतं. तेवढ्यात वृद्ध स्त्रीने आणखी एक कागद बाहेर काढला. पण अजून एक सत्य बाकी आहे. काव्याने विचारलं, काय? वृद्ध स्त्री म्हणाली, तुमच्या आईने देवगाव सोडण्यापूर्वी एका व्यक्तीला भेटून एक गुप्त करार केला होता. अथर्वने विचारलं, त्या व्यक्तीचं नाव? वृद्ध स्त्रीने कागद त्याच्या हातात दिला. कागदावर फक्त एकच नाव होतं, अथर्वचे वडील. अथर्वच्या वडिलांचं नाव पाहून अथर्व काही क्षण शांत राहिला. सईने वहीत लिहिलं, तुझ्या बाबांचा माझ्या आईशी नेमका काय संबंध होता? वृद्ध स्त्रीने सांगितलं, तुझ्या आईने त्याच्याकडे तुमच्या दोघींच्या सुरक्षतेची जबाबदारी सोपवली होती. अथर्वने विचारलं, मग माझ्या बाबांनी हे सगळं माझ्यापासून का लपवलं?
वृद्ध स्त्री म्हणाली, कारण त्यांना भीती होती की सत्य समोर आलं तर पुन्हा तुमच्या कुटुंबाला त्रास होईल. काव्याने विचारलं, आणि तो गुप्त करार? वृद्ध स्त्रीने एक जुना दस्तऐवज पुढे केला. त्यात लिहिलं होतं, सई आणि काव्याच्या सुरक्षितेला कोणतीही किंमत असली तरी प्राधान्य दिलं जाईल. अथर्वने कागद नीट पाहिला. खाली त्याच्या वडिलाची सही होती, पण त्याच कागदावर दुसरी एक सही होती. सईने ती सही पाहताच हात थरथरला. तिने वहीत लिहिलं, ही सही माझ्या बाबांची आहे. अथर्व म्हणाला, म्हणजे दोघांनी मिळून तुमचं रक्षण करण्याचा निर्णय घेतला होता? तेवढ्यात वृद्ध स्त्रीने एक छोटी पेटी दिली. ही पेटी तुझ्या आईने माझ्याकडे ठेवली होती. पेटीत 2 लॉकेट होते, एक सईसाठी आणि एक काव्यासाठी. दोन्ही लॉकेटच्या मागे एकच वाक्य कोरलेलं होतं, रक्ताचं नातं दूर जाऊ शकतं पण प्रेमाचं नातं कधीच तुटत नाही. सई आणि काव्याने एकमेकींकडे पाहिलं. दोघींनी एकमेकीचा हात धरला, पण पेटीच्या तळाशी एक छोटासा कागदही होता. अथर्वने तो उघडला. त्यावर लिहिलं होतं, या सगळ्या घटनांचा शेवटचा पुरावा माझ्या जुन्या घराच्या अंगणात आहे. अथर्व म्हणाला, मग आपल्याला तिथे जावं लागेल. सगळे जुन्या घराकडे निघाले, पण त्यांना माहिती नव्हतं अंगणात त्यांची वाट पाहत असलेला पुरावा त्यांच्या आईच्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य उघड करणार होतं. सई, काव्य आणि अथर्व जुन्या घराच्या अंगणात पोहोचले. अथर्वने कागदावर दिलेली खूण शोधायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याला एका जुन्या झाडाजवळ दगडाखाली लोखंडी पेटी दिसली. पेटी उघडली. आत एक जुना फोटो, काही कागद आणि सईच्या आईची डायरी होती. सईने डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, माझ्या मुलींनो, तुम्ही ही डायरी वाचत असाल तर तुम्ही पुन्हा एकत्र आला आहात. हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. काव्याच्या डोळ्यात अश्रू आले. पुढच्या पानावर लिहिलं होतं, तुम्हाला वेगळं करण्याचा निर्णय माझा नव्हता. तुमच्या सुरक्षितेसाठी मला तो घ्यावा लागला. अथर्वने डायरीतील पुढचं पान वाचलं. तुमच्या वडिलांनी आणि अथर्वच्या वडिलांनी मिळून एक मोठा धोका थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या एका व्यक्तीनेच त्यांना फसवलं. सईने वहीत लिहिलं, ती व्यक्ती कोण? अथर्वने पुढचं पान उघडलं, पण त्या पानाचा अर्धा भाग फाटलेला होता. काव्याला पेटीत एक छोटा लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, हे फक्त अथर्वने उघडावे. अथर्वने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. अथर्व, जर तू हे वाचत असेल तर तुझ्या वडिलांनी तुला सगळं सत्य सांगितलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सईला कधीही तिच्या भूतकाळासाठी दोष देऊ नकोस. अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं. पत्राच्या शेवटी एक पत्ता होता, जुन्या वाचनालयातील कपाट क्रमांक 12. अथर्व म्हणाला, आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथे असू शकते. सई आणि काव्या त्याच्यासोबत निघाल्या. वाचनालयात कपाट क्रमांक 12 उघडल्यानंतर त्यांना एक जुनी फाईल सापडली. फाईलच्या पहिल्याच पानावर एक नाव होतं, मालती गुप्त प्रकरण. सईने ते नाव पाहिलं. कपाट क्रमांक 12 मधून सापडलेली मालती गुप्त प्रकरण ही फाईल सईने हातात घेतली. अथर्वने सावधपणे फाईल उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, मालतीने आपल्या मुलींना वाचवण्यासाठी स्वतःवर खोटा आरोप स्वीकारला. सईच्या डोळ्यात अश्रू आले. काव्याने विचारलं, आईने स्वतःवर आरोप का घेतला? फाईलमध्ये पुढे लिहिलं होतं, जर मालतीने सत्य सांगितलं असतं तर तिच्या दोन्ही मुलींची ओळख उघड झाली असती, म्हणून तिने सगळे समोर स्वतःला दोषी ठरवून दिलं. सईने वहीत लिहिलं, म्हणजे आईने आमच्यासाठी सगळं सहन केलं? अथर्व म्हणाला, हो, आणि आता तिचं नाव स्वच्छ करणं ही आपली जबाबदारी आहे. फाईलच्या शेवटी एक सीलबंद लिफाफा होता. त्यावर लिहिलं होतं, हा पुरावा न्यायालयात सादर केल्याशिवाय सत्य पूर्ण होणार नाही. अथर्वने लिफाफा उघडला. आज जुन्या व्यवहाराची कागदपत्र आणि एका व्यक्तीची सही होती. सईने ती सही पाहिली आणि अचानक थांबली. हीच सही तिने आपल्या मावशीच्या जुन्या कागदावर पाहिली होती. अथर्वने कागद हातात घेतला. ही सही मावशीची नाही, पण तिच्या नावाने वापरली गेली आहे. काव्याने विचारलं, मग खरी सही कोणाची? अथर्वने कागदावरील नाव वाचलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यच उमटलं. ती सही शरद काकांची आहे. सईला पुन्हा धक्का बसला. तेवढ्यात अथर्वच्या फोनवर एक कॉल आला. समोरून आवाज आला, अथर्व, शरद काका सापडले नाहीत, पण त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीन फाईल मिळाली आहे. अथर्वने विचारलं, कशाची फाईल? समोरून उत्तर आलं, सईच्या आईच्या प्रकरणाची. अथर्वने सईकडे पाहिलं. आता शेवटचं सत्य दूर नाही. मालती हे तिच्या आईचं नाव होतं. अथर्व, सई आणि काव्या शरद काकांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. टेबलावर ठेवलेली फाईल उघडता सईच्या आईचं नाव पुन्हा समोर आलं. अथर्वने कागद वाचला आणि म्हणाला, ही फाईल सिद्ध करते की तुझ्या आईने कुठलाही गुन्हा केलेला नव्हता. सईच्या डोळ्यात अश्रू आले. फाईलमधून एक जुना करार होता. त्यावर शरद काकांची सही होती. काव्याने विचारलं, मग त्यांनी आईला दोषी का ठरवलं? अथर्वने उत्तर दिलं, कारण त्यांना स्वतःचा गैरव्यवहार लपवायचा होता. सईने वहीत लिहिलं, पण त्यांना माझ्या आईची इतकी भीती का वाटत होती? अथर्वने फाईलमधील शेवटचं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, मालतीकडे मूळ पुरावे आहेत. तेवढ्यात कपाटाच्या मागे एक छोटा गुप्त कप्पा सापडला. कप्प्यात एक जुना
ऑडिओ रेकॉर्डर होता. अथर्वने तो सुरू केला. सईच्या आईचा आवाज ऐकू आला. जर हा संदेश माझ्या मुलीपर्यंत पोहोचला असेल तर शरदचं सत्य उघड झालं आहे. सई आणि काव्य शांतपणे ऐकत होत्या. पण शरद एकट्याने हे सगळं केलं नाही. त्याला मदत करणारी व्यक्ती अजूनही तुमच्या जवळ आहे. अथर्वने रेकॉर्डर बंद केला. आपल्याला त्या व्यक्तीला शोधावंच लागेल. सईने वहीत लिहिलं. आपल्या जवळची व्यक्ती कोण असू शकते? तेवढ्यात दार उघडलं. समोर विराज उभा होता. त्याच्या हातात एक जुनी फाईल होती. तो म्हणाला, मला वाटतं आता हे सत्य मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे. अथर्वने विचारलं, काय सत्य? विराजने फाईल पुढे केली. तुमच्या आईला फसवण्यासाठी शरदला मदत करणारी व्यक्ती माझ्या कुटुंबातलीच होती. सई आणि काव्या स्तब्ध झाल्या. विराजने फाईल टेबलावर ठेवली. अथर्वने ती उघडली. फाईलमध्ये जुन्या व्यवहाराची कागदपत्र आणि काही पत्र होती. सईने वहीत लिहिलं, तुमच्या कुटुंबातील कोण? विराज काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझे मोठे भाऊ. काव्याने आश्चर्याने विचारलं, मग तुमच्या भावाने आईला का फसवलं? विराज म्हणाला, त्याला पैशाचा लोभ होता, पण तुमच्या आईने त्याचा गैरव्यवहार उघड करण्याचा निर्णय घेतला होता. अथर्वने फाईलमधील कागद पाहिला. म्हणजे शरद फक्त त्याच्या सांगण्यावरून काम करत होता. विराजने मान हलवली. हो, पण माझ्या भावाने पुरावे नष्ट करण्याआधी तुमच्या आईने काही कागद माझ्याकडे सुरक्षित ठेवले होते. विराजने एक जुना लिफाफा काढला. त्यावर लिहिलं होतं, सई आणि काव्यासाठी. सईने लिफाफा उघडला. आत तिच्या आईचं शेवटचं पत्र होतं. माझ्या मुलींनो, जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात. माझ्यावर जे आरोप झाले ते खोटे होते. सईच्या डोळ्यात अश्रू आले. पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, माझं नाव स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला न्यायालयात हा पुरावा सादर करावा लागेल, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघींनी एकमेकीची साथ कधीही सोडू नका. काव्याने सईला मिठी मारली. अथर्व म्हणाला, आता आपण हे प्रकरण शेवटपर्यंत नेऊ. पण तेवढ्यात विराजच्या फोनवर एक कॉल आला. कॉल संपल्यावर त्याचा चेहरा गंभीर झाला. माझा भाऊ शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहे. अथर्व म्हणाला, मग आपण लगेच पोलिसांना माहिती देऊ. सगळे बाहेर पडले. पण दाराजवळ सईला एक छोटा कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, तुम्ही सत्याच्या खूप जवळ आलात, पण अजून एक नाव बाकी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा कथा कसा वाटला? कथेचा भाग आवडला असं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.